विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 5 संभाव्यता. फोर्थ टॉपिक थोडंसं आपण डिले करतोय, नंतर पूर्ण करून आपण तिकडे येऊया. फोर्थ टॉपिकची कन्सेप्ट आणि हे फिफ्थचा असा फारसा संबंध नाही आहे, त्यामुळे की पण ते टॉपिक आपण लास्टला घेऊया. म्हणजे की ते झाल्यावरच हे घ्यावं असं अवस्था नाही आहे. संकल्पना वेगवेगळ्या असल्यामुळे आपण संभाव्यता पहिल्यांदा घेऊया. सोपा धडा आहे, चांगला धडा आहे, सगळ्यांना म्हणजे परीक्षा दृष्टीने महत्त्वाचाच असणारा तोही धडा आहे परीक्षेसाठी असतं ना. आणि त्यामुळे आपण हा संभाव्यता भाग आपण पहिल्यांदा घेऊया. संभाव्यता व्यवहारामध्ये आपण शक्यता असं हा शब्द वापरतो बघा. शक्यता, पाऊस येण्याची शक्यता आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे, पूर येण्याची शक्यता आहे, महापूर येण्याची शक्यता आहे, कोरोना लवकरात लवकर जाण्याची पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. ह्या संभाव्यताचं गणिती रूपांतर म्हणजे किती चान्सेस आहेत, किती शक्यता आहे, किती ते यशस्वी होऊ शकतं, हा तो भाग ह्या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत. त्या संभाव्यता लेसनच्या बाबतीमध्ये आपण हा भाग बघणार आहोत. प्रोबॅबिलिटीमध्ये ही संभाव्यताची ओळख करून घेणार आहोत, ती कसं आहे नेमकं. त्यानंतर यादृच्छिक प्रयोग आणि त्याची निष्पत्ती, काही छोटे प्रयोग करायचे आहेत आणि त्याची निष्पत्ती आपण ठरवणार आहोत, ते माहिती असायला पाहिजेत. मग नमुना अवकाश म्हणजे काय, ती घटना कशी घडते, आणि मग आपण लास्ट स्टेपमध्ये त्याच्या संभाव्यतेचं गणिती रूपांतर किंवा त्याचं मोजमाप करणार आहोत. हा भाग या लेसनमध्ये शक्यताचं मेजरमेंट गणितामध्ये आपण कसं करणार, मग त्याची ओळख, तो प्रयोग, त्या प्रयोगाची फलनिष्पत्ती, ते कसं मांडायचं, नंबर ऑफ इव्हेंट्स कसं मोजायचं, थोडासा 9th संच ह्या घटकाशी रिलेटेड ही भाग आपण या लेसनमध्ये शिकतो. नंबर ऑफ इव्हेंट्स इन दॅट सेट ए, एन ऑफ ए, एन ऑफ बी, पी ऑफ ए, पी ऑफ बी, पी ऑफ सी, एन ऑफ ए, ह्या सगळ्या घटना आपल्याला संच या घटकातल्या घटकांची संख्या मोजणे याची थोडीशी रिव्हिजन आपल्याला ह्या लेसनमध्ये लागणार आहे. काही थोडेसे प्रयोग पण आपल्याला करायचे आहेत, छोटे प्रयोग आहेत, त्याचाही भाग आपण पुढं बघत जाऊया. लेखक मंडळींनी ते बरंचसंच डिस्कशन टीचर आणि स्टुडंट्समधलं दिले. संभाव्यता मला किती टक्के मार्क्स मिळण्याची शक्यता आहे, यासाठी मी किती प्रयत्न करतो आहे, डिस्टिंक्शनमध्ये येण्याची शक्यता किती आहे, ह्या शक्यताचं मेजरमेंट आपल्याला इथं करायचं आहे. तर आपण याच्या ओळखीसाठी आपण ओळख करून घेत असताना परत हा एक एक्सपेरिमेंटमध्ये बघा बरं, ते क्रिकेटचे टीमच्यामध्ये पहिल्यांदा ते हे जे आहे की 2 कॅप्टन समोर येतात आणि तो अंपायर असतो तो असं टॉस करतो, असं नाही का, अंपायर असं टॉस करतो, मग ते हेड, टेल, छापा किंवा काटा ते मागायचं असतं, आणि छापा आला की मग त्या कॅप्टननं ते जिंकलं असा भाग असतो, आणि मग तो जे चॉईस करेल बॅटिंग फिल्डिंग ही त्याच्याप्रमाणे द्यायची असते. हा म्हणजे छापा पडण्याची शक्यता, मिळण्याची शक्यता, याचं मेजरमेंट कसं असतं, याचं गणिती रूपांतर कसं असतं, हे याच्यामध्ये ह्या संभाव्यतेच्या ओळखीमध्ये लागणार आहे. अगदी छापाच पडेल असं 100% आपण म्हणू शकत नाही, काटाच पडेल असं म्हणू शकत नाही. हेड और टेल, त्या अंपायर दोन्हीपैकी एका कॅप्टनना असं टॉस करायला सांगतो, बघता ना तुम्ही पण क्रिकेटमध्ये बघताय, आणि मग ते हेड और टेल ह्या दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी असते. लहानपणी हा प्रोबॅबिलिटीचा खेळ तुम्ही खेळला असेल, छापा काटा जिंकण्याचा मित्राबरोबर, भावंडांच्या बरोबर तुम्ही खेळला असेल. हा एक भाग इथं होता. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी, नंबर ऑफ स्टुडंट्स, म्हणजे हे किती वेळा छापा किती वेळा आला, काटा किती वेळा आला, हे मेजरमेंट होतं. त्यानंतर एकाच वेळेला ह्याच्या प्रयोगाच्या बद्दलची माहिती होती बघा. छापा काटा म्हणजे थोडीशी ह्याची एक्सपेरिमेंटमध्ये ही ओळख असू दे तुम्हाला, किंवा असा भाग तुमच्यासमोर असू दे. एकच कॉईन आहे माझ्याकडं, एकच कॉईन आहे, मग त्याचा जो नमुना अवकाश काय काय येऊ शकेल, तर नमुना अवकाश हा शब्द आहे बघा, त्याचं सॅम्पल स्पेस. काय शक्यता आहे सांगा. आता नमुना अवकाशमध्ये माझ्याकडे एकच छापा आहे, एकच कॉईन आहे, आणि मी टॉस काढलो असं. आता इथं काटा आला, परत टॉस केलं, परत काटा आला, मग काटा एकदाच आपल्याला संचामध्ये, संच ह्या धड्याची ओळख कशी आहे बघा. आता छापा म्हणजे हेड, इंग्रजी आणि मराठी सेमीच्या मुलांनी एच असं घेणार आपण. समजा की असं छापा आला, छापा घेतला, परत छापाच आला, परत घटक आपण एकदाच लिहितो ना, ठीक आहे, मग परत लिहायचं नाही, परत आणखीन प्रोबॅबिलिटी, छापा आला, हे बघा हा छापा आला, परत छापाच नाही दाखवायचा. समजा की मी हे टॉस केलं,
छापा आला, परत छापा एकदा लिहिला आहे, परत तो घटक रिपिटेशन ऑफ द त्या इव्हेंटचं रिपिटेशन त्या संचामध्ये आपण करत नाही. मग ते नाही लिहिलं मी, किती पण वेळा एक्सपेरिमेंट करून बघूया. तर हा छापा आला. हां, आत्ता मात्र हे जे आलं ते टेल आलं, काटा आला. मी इथं टेल 40H असं लिहिणार आहे. असं एक एक्सपेरिमेंट असं आपल्याला टॉस करायचं होतं. ओके, हे झालं एक नाणं असताना. हा एक एक्सपेरिमेंट इथं आपल्याला बघायचा आहे या लेसनमध्ये. तर हे असं होतं, एकाच वेळेला समजा की अजून एक एक्सपेरिमेंट त्यांनी त्या ॲक्टिव्हिटी बेसमध्ये लिहिला आहे बघा. एकाच वेळेला पॉसिबिलिटी ॲक्टिव्हिटी नंबर 2 दिली बघा. तर ते किती वेळा तो ही काय होऊ शकतं त्याची ओळख तुम्हाला सांगतो. जरा असं एकाच वेळेला 2 कॉईन्स आपण घेऊया. एका वेळेला आपण 2 कॉईन्स घेऊया आणि ते टॉस करूया. आता काय पॉसिबिलिटी येतील, हे 2 कॉईन्स घेऊया आणि दोन्ही कॉईन्स आपण असं टॉस करूया. असं टॉस करूया वरती 2 कॉईन्स. तर एका ठिकाणी छापा आहे, एका ठिकाणी काटा आहे. परत टॉस करूया. काटा छापा आहे, परत टॉस करूया. काटा खाटा पण आहे, परत टॉस करूया. छापा काटा आहे. तर हे काय शक्यता येऊ शकतील याचा एक अंदाज, म्हणजे हे कॉईन्स घ्यायचं आणि ते टॉस करायचं. तर ह्या वेळेला मात्र आपल्याला थोडंसं लक्षात असं ठेवूया. आता 1 कॉईन, 1 नाणे असताना हा भाग होता. 2 नाणी घेतली आहेत. पण आता उत्तरांचा समूह कसा होणार बघा, याचं सॅम्पल स्पेस. पहिल्यांदा मिळालं मला काही तुमच्या क्रमानं काय पण मिळेल. पहिल्या नाण्यावरती छापा आला, दुसऱ्यावरती पण छापा आला. बघा मी हे कसं लिहितो बघा, ह्याच्या पॉसिबिलिटीज HHTT असं लिहून ठेवतो. HHTT. आता लक्षात घ्या, ह्याचा आन्सर HHTT असं लिहिलं. आता त्याच्यानंतर मी HTHT असं लिहिणार आहे बघा. आता हे आता समजलं का बघा. आता ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय ॲडिशनल 5वा घटक ह्यात येणार नाही. दोन्हीकडे छापा तर असेल. पहिल्या नाण्यावर छापा असेल, दुसऱ्या नाण्यावर काट्या असेल. हे बघा असं असेल कदाचित. दोन्हीकडे छापा असेल HH. पहिल्या नाण्यावरती छापा असेल, दुसऱ्या नाण्यावरती कदाचित काटा येईल. पहिल्या नाण्यावर काटा असेल, दुसऱ्या नाण्यावरती छापा येईल आणि लास्टला काटा असं दोन्हीकडे येईल. ह्याच्यापेक्षा 2 नाणी टाकले असतात दुसरी कोणतीही पॉसिबल वेज आपल्याकडे येणार नाही. आता एका नाण्याला 2 फेसेस होतात आणि एकच नाणं होतं, मग त्याची उत्तर आली 2, 1 2 HT. इथं नाणी होती 2, प्रत्येक नाण्याला फेस 2 आहेत आणि नाणी होती 2, 2चा वर्ग 4 झाला. असंच 3 नाण्याला किती पॉसिबल वेज होतील ते नंतर मांडूया आपण. पण किती होतील, एका नाण्याला फेसेस किती 2, अशी नाणी किती घेतोय आपण 3, 2चा तिसरा घात 2 गुणिले 2 गुणिले 2. व्हॉट इज आन्सर 8 येणार आहे. ते 8 आन्सर कसं मांडायचं ते स्किल आपण नंतर शिकूया. एक छोटासा प्रयोग, ह्या मिळण्याच्या उत्तरांचा नमुना अवकाश. NOPS. आता हे 9वीच्या लेसनमधली थोडीशी रिव्हिजनचा भाग सांगतो इथं की याचं NOPS काय येईल. नाव हाऊ मेनी घटक, हाऊ मेनी द इव्हेंट्स विच आर प्रेझेंट इन सॅम्पल स्पेस S 1 and 2 इन नाऊ व्हॉट आर द नंबर्स ऑफ इव्हेंट्स विच आर स्पेस. ह्या यसमध्ये किती घटक असतील, 1 2 3 4 असं येणार आहे. आणि 3 नाणे जर टाकले असतील किंवा एकाच वेळेला 3 नाणे टाकले तर NOPSमध्ये 8 घटक येणार आहेत. हा छोट्या प्रयोगाचा भाग होता. परत एक आपण ह्या प्रयोगामध्ये असं एक ओळखीच्या भागामध्ये असा एक भाग आहे बघायचं, तोही भाग आपण समजून घेऊया. आपण सापशिडीमधला जो डायस काय म्हणतो आपण त्याला, डायस इज थ्रॉन. मराठीमध्ये एक डाय इज थ्रॉन असं बघा, डाय. आणि तो ठोकळा किंवा तो सापशिडीमधला ठोकळा असा फेकायचा आपल्याला. ठोकळा म्हणजे ज्याचं लांबी रुंदी उंची समान असतं असं. आणि त्याच्यामध्ये काय नेमकं असतं की त्याचे आन्सर्स काय येतील. तर तो भाग त्यांनी चित्र काढून दाखवला आहे. त्या चित्रामधला एक भाग जरा समजून घेऊया. आता प्रयोग बदलतोय आपण. वेन तो ठोकळा फेकला किंवा एखादं सापशिडीमधलं ते हा जो ठोकळा आहे बघा असा, हा जो फेस आहे, तर ह्याचे जे फेसेस आहेत त्या फेसेसवरती ना ह्याला जे पृष्ठभाग असतात ह्या घनावरती, ह्याचे किती पृष्ठ आहेत बघा बरं त्याला. आणि त्या फेसेसची रचना कशी केलेली असते बघा. ते सापशिडीमध्ये खेळताना ते एखादं उपकरण तुम्ही बघितलं असेल, ते दाखवते तुम्हाला मी आता कसं असतं ते, म्हणजे लक्षात येईल. काही खेळांच्या मधल्या काही गोष्टी इथं मुद्दाम लिहिलेले. तुम्हाला
पॅक कार्डबद्दलची पण थोडीशी माहिती, ह्या धड्याची पूर्ण मार्क्स मिळण्यासाठी माहिती असायला पाहिजे. पॅक कार्ड वेळ आपल्याला टाईमपास म्हणून आपण बऱ्याच वेळेला हे पॅक कार्ड्स खेळले जातात घरी वगैरे आपल्या. हां, तर ह्याचं नमुना अवकाशला ह्याचे 6 फेसेस असणार आहेत. हे बघा असं 6 फेसेस. एक घन आहे, तुम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे दिसावा म्हणून तो सापशिडीमधला तो ठोकळा आहे थोडासा मोठा केला मी, ब्रॉड केला त्याला. असं त्याची पृष्ठे बघा, पुस्तकाच्या पान नंबर 114वरती हे जे 6 भाग वेगवेगळे करून दाखवलेत बघा तुम्हाला. हे जे 6 भाग, पहिला एकच टिपका याच्यावरती. कदाचित तुम्हाला असं टाकलं की तुमच्या बाजूला 1 येईल, मग त्याचं नमुना अवकाश तेवढं मांडायला शिकायचं आहे बाळांनो. इथं आता याचं एस कसं मांडणार आपण आता. त्याचं जे एस आहे बघूया. एसमध्ये तो जो सेट आहे, जो संच आहे, तो मांडतोय. कदाचित 1 येईल, एकच टिपका येईल, तो टाकला असा फेकला. काही येऊ शकतं, पण आपण जरा क्रमाने घेऊया. हे बघा 2 येईल, असं तुम्हाला दिसतंय बघा फेसवरचं 2 येईल. काही वेळेला तुम्हाला ह्याचं काय होणार आहे बघा बरं. काही वेळेला असं तुम्हाला असं टाकलं तर हा भाग तुमच्याजवळ येईल, हे 2 झालं. तुमच्याकडे दिसणारा भाग कदाचित हा असेल, क्रमशः जातो फक्त लिहायला. 3 येईल, समजा की असा भाग टाकला. आता हे बघा काय आलं तुमच्याकडं, 4 आलं. तुम्हाला दिसेल असं फेस. हे टाकायचं आहे आणि बघायचं आहे तुम्हाला काय येईल ते. असं 1 येईल, 2 येईल, 3 येईल, कदाचित हे 4 पण येईल बघा तुमच्याकडे आलेलं. हे दिसते ना सगळ्यांना, 4 येईल. त्यानंतर 4 येईल. असं आपण परत पुन्हा उधळून बघूया की काय येते बघूया. असं उधळूया परत, असं क्रॉस करूया त्याला, काय येते बघूया. कदाचित ही बाजू तुमच्या समोर येईल, अप्पर फेस म्हणून तुम्हाला दिसेल असे दाखवते. ही अप्पर फेस. असं मी असं टॉस करायचं आहे आणि ते बघायचं आहे अप्पर फेसवरती काय येईल. असं तर हा भाग येईल बघा. आता टिपक्या मोजायच्यावरच्या 1 2 3 4 5 असे 5 येईल. संपली का उत्तरं. प्रत्येक फेसवरती बघायच्या. पहिल्या फेसवर 1 आहे, दुसऱ्या फेसवर 2 आहे, ह्या फेसवरती 3 टिपके मारलेत, ह्यात 4 मारलेत, ह्या फेसवरती आता 5 दिसत आहेत. अजून एक 6वं पृष्ठ याला असणार आहे बघा. 1 2 3 4 5 आणि 6. आणि हे मी असं टॉस केलं तर तुमच्यासमोर आत्ता तुम्हाला दिसेल असं. म्हणजे हे आता तुमचं अप्पर फेस म्हणा. ह्याच्यावर 6 येईल. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 पृष्ठ ह्या घनाकृती ठोकळायला असतात आणि प्रत्येक ठोकळ्यावरती असे टिपके मारले असतात. तुम्ही सापशिडीने खेळताना बघितलं आहे बघा. हे असं. आता एक सांगा मला, ह्यात 7 कुठे दिसेल का. 7 असणार नाही आहे. 7 असणार नाही, 8 असणार नाही. सुरुवात ह्याची 1 पासून होईल आणि 1 ते 6 पर्यंतचे 6 पृष्ठांना टिपके मारले असतात. आणि मग आपण ह्याच्यात मी समजा की ह्याचे 100 प्रयोग करायला सांगितले तुम्हाला. 100 किंवा 1000 प्रयोग करूया. 100 प्रयोग करा आणि अप्पर फेसवर काय दिसेल बघा. काय 4 लिहिले, 6 लिहिले, 3 आहे इथं, 1 आहे. असं फेसेस करून टाका. 1 पर्णाला लिहिणार. हा ठोकळा आपण टॉस करूया आणि मग काय दिसेल तो बघूया. हे बघा आता तुम्हाला 2 दिसेल तुमच्या बाजूला, 2 असा तुम्हाला 3 दिसेल तर 3 असं कुठलं पण करा. 5 लिहिले. आता 100 1000 प्रयोग जर तुम्ही केलात तर तुमच्या फेसमध्ये 3 लिहिले बघा. 7 येणार नाही, 5 आलेलं इथं. ह्याच्यापेक्षा वेगळं घट उत्तर येईल का. 1000 2000 3000 करा. पण आता रिपिटेशन तुम्ही समजा तुम्हाला एक 9वीमधलं एक काम सांगतो मी. 9th स्टँडर्डमध्ये शिकला होता. समजा एक संख्या लिहिली आहे तुम्हाला. 1 3 5 2 1 5 ह्या संख्येतील अंकांचा समूह लिहायला सांगितलं आहे तुम्हाला असा. तर ह्या संख्येतील अंकांचा समूह लिहिणार. 1 लिहिणार, 3 लिहिणार, 5 लिहिणार, 2 लिहिणार. 1 परत आलं लिहायचं का. नाही लिहायचं. 5 परत आलं नाही लिहायचं. 4 लिहिणार. हे घटक लिहितो आपण. डबल आलेलं लिहित नाही आहे. 9वीमध्ये होतो बघा. समजा मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षर लिहायचा. मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा संच. एम लिहिणार, ए लिहिणार, टी लिहिणार, एच लिहिणार, ई लिहिणार. एम परत लिहिणार नाही, एकदाच लिहिलेलं आहे. ए परत लिहिणार नाही, टी परत लिहिणार नाही, आय सी एस हे एवढेच घटक लिहायचे असतात. तसं डबल झालेले घटक पुन्हा लिहायचे नाहीत. पुन्हा 6 आलं, पुन्हा 5 आलं. हे 1 आलं, 2 आलं, 3 आलं, 4 आलं, 5 आलं. परत प्रयोग केला 1000 प्रयोग केला म्हणजे 1000 निष्पत्ती येणार नाहीत. मी तुम्हाला हा जो ठोकळा इथं दिलेला आहे हा ठोकळा
तुम्हाला 1000 वेळा मांडायला सांगितला, 1000 वेळा टॉस करा असं करा, आणि हजार नको, जास्त होईल. समजा 50 वेळा तुम्हाला मी टॉस करायला सांगितलं, ते मांडा म्हणून सांगितलं, तर याच्यापेक्षा वेगळं उत्तर कधीही येणार नाही. उत्तरची संख्या किती असणार सांगा बरं? 6च असणार. हा प्रयोग पॉसिबल वेज जे आहेत ना याचे, तर हा प्रयोग तुम्ही कितीही वेळा असा टॉस करा यादृच्छिक पद्धतीने, असं बघून नको मला 2च काढायचं नाही आहे असं न बघता त्याला थ्रो करा. काही येऊ दे, 4 येऊ दे, काही येऊ दे, तर 6 आलं तुमच्याकडं, तर ह्याला म्हणायचं यादृच्छिक पद्धत. नाही तर बघून असं 5च पाहिजे काय, 5च. त्या शकुनी महाभारतामध्ये पण हा प्रयोग झाला होता बघा, ते फासे टाकत होता ते, आणि तो असं त्याचं काही मेथड फिक्सिंग होते. आपल्याला फिक्सिंग मेथड नाही आहे. 1 2 3 4 5 6, त्यामुळे संच लिहित असताना आपल्याला इथं प्रत्येक ठिकाणी कॉमा पण लिहायचा आहे बघा. म्हणजे आता मला सांगा, ह्या प्रयोग करताना NOPS किती येईल? असा हा कॉईनचा प्रयोग, ह्या ठोकळ्याचा प्रयोग, NOPS किती येणार सांगा आता? NOPS इज इक्वल टू 6. 6 उत्तरं, 7वं उत्तर 1000 वेळा प्रयोग केला, लाख वेळा प्रयोग केला, तर यापैकी कोणता तर रिझल्ट येणार आहे हे निश्चित आहे. बाकी ह्याच्या फिरच्या 1 येणार, 2 येणार, 3 येणार, 4 येणार, 5 येणार, 6 येणार, 7 कधी येणार नाही, 8 कधी येणार नाही, ह्यात नाहीच आहे. बरोबर? ह्या छोट्या प्रयोगांची व्यवस्था, 1 नाणं टाकलं 2 उत्तर येतात, 2 नाणी टाकली की 4 उत्तर येतात. लिहिण्यासाठी HHTT HTHT लिहिलं की आपल्याला पाठ करावं लागणार नाही. तसाच एक सोपा मार्ग आपल्याला 3 नाण्यासाठी आपण तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो कसा मांडायचा बघणार आहोत. ठोकळा ही गोष्ट अशी होती, ह्या संभाव्यतेला शिकण्यासाठी आपल्याला की अशा छोट्या प्रयोगांचा विचार आपण इथं करणार आहोत. हा भाग, हा ठोकळा जो होता ना, त्याच्या ह्या फेसेस तुम्हाला दिसतात, हे दिसेल, हे दिसेल, हे बघा, हे ठिपके, ह्या टिपक्यांची संख्या सगळी त्यांनी त्या पुस्तकाच्या कव्हरवरती काढलेली आहे बघा, ह्या टिपक्या. असा हा ठोकळा थोडासा मोठा बनवून घेतला मी त्याला, की तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट दिसेल, याच्यावरचा भाग तुम्हाला नीटपणे कळेल असा भाग होता. ओके बाळांनो? ओके. आता 5.1 पण थोडीशी पुन्हा ओळख सांगितली तुम्हाला. हे NOPS म्हणजे की सॅम्पल स्पेसचा फक्त विचार करायला सांगितला आहे. सॅम्पल स्पेस ही संकल्पना 9वीच्या रिलेटेड सेटसाठी, आणि रिपीटेड झालेला नंबर आपण लिहित नाही परत, हा एक भाग तुम्हाला माहिती असू दे. त्याचा जो घटक पुन्हा आला की तो परत लिहित नाही, संचामध्ये ते चालत नाही. रिपिटेशन इज नॉट अलाउड. घटकाची पुनरावृत्ती संचामध्ये लिहिलेली नसते. जसं की परत एक एक्झाम्पल सांगतो बघा, की या तुम्हाला एक नंबर दिला आहे 3333, आणि या संचातील अंकांचा घटक लिहायला सांगितलं आहे तुम्हाला, तर फक्त 3च लिहिणार. हा एकच नंबर त्याच्यामध्ये, परत 3 असं नाही लिहिणार आपण. 3,3,3 असं नाही लिहिणार. तो रिपिटेशन इज नॉट अलाउड होतं, की त्याच्या घटकामध्ये एकच घटक आपल्याला येणार आहे अशी त्याची ओळख होती. ओके बाळा ना? ठीक आहे. आता आपण आजच्या तासिकेमध्ये थोडंसं एक्झाम्पल्स बघताना थोडं आपण याच्यामध्ये जाऊया, त्या ओळखीचा भागात, म्हणजे 5.1 आपण जाऊया. चालेल? ओके. ओके. NOPSकडं आपण डिटेलमध्ये अजून जाणार आहोत, त्याची ओळख, ह्या संभाव्यता ह्या प्रकरणाची. छोटा धडा आहे, सोपा धडा आहे. सराव संच 5.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो बघा. आता तिथं जसं हा फासा टाकल्यावर NOPS किती येणार? 6. समजा हे कॉईन टाकलं, ह्याचं 2 H और टेल, एवढेच वे, थर्ड वे नाहीच यायला. तसं या प्रयोगांच्यामध्ये काही प्रयोग त्यांनी सांगितलेत, त्यातले त्यांनी आपल्याला इव्हेंट्स विचारलेत की किती भाग किती होतील. यानंतर छोट्या प्रयोगामध्ये रँडम एक्सपेरिमेंट, हा म्हणजे की यादर्शिक पद्धतीची एक ओळख दिली बघा. त्याच्यामध्ये पॅक कार्ड दिले, पॅक कार्ड कंटेनिंग 52 कार्ड्स, 52 कार्ड्स असतात. त्याचाही थोडासा आपल्याला अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये पण परत एकदा करायचा आहे. पॅक कार्डच्या बाबतीत त्याची ओळख दिली आहे. पॅक कार्ड म्हणजे ते पत्त्याचं जे कॅट आहे त्यात 52 पानं असतात. त्या 52मध्ये हे 52 कार्ड्स कसे असतात ह्याचा पण थोडासा इतिहास लिहिला आहे बघा इथं. त्यामध्ये 52मध्ये पहिले जे भाग आहेत ना, त्याच्यामध्ये किती भाग पडतात बघा. पहिला जो भाग आहे, एकूण 52 कार्ड आहेत, 52. त्याच्यामध्ये 26 आणि 26
हे पहिले जे 26 आहेत हे ब्लॅक काढत, लाल आणि काळे, हे काळे असतात. कुठले बघा, हे जे घटक आहेत ना हे 26 ब्लॅक असतात. हे ब्लॅक 26. ब्लॅकमध्ये पण पुन्हा 2 भाग पडतात, 13 ते पण दिले बघा. त्याच्यामध्ये हा जो भाग आहे स्पेड, इस्पिक आणि किलावर असं एक असतं बघा, हे असे हे 13 असतात. आणि हे असतात हे परत 2 भाग पडतात त्याचे. ह्याच्यामध्ये चौकट आणि बदाम असा जो भाग आहे स्पेड, आणि हा जो बदामचा भाग आहे तो बदामचं पण चित्र त्यांनी काढले बघा. असे हा बदाम भाग, हे 13 असतात. असे एकूण 13 इस्पिक स्पेड असे हे 26 कार्ड्स असतात. प्रत्येक 1 ते 13 असतात. 1 ते 10 अंक असतात. तर तो राजा, राणी, गुलाम ह्या त्या गोष्टी असतात. त्यात कलरचे 12 आहेत. म्हणजे SS कलरमध्ये म्हणजे धरलं जात नाही, त्या कलरमध्ये एक्का असतो तो धरला जात नाही. 1 हा अंक असतो, 1 टिपका असतो बघा. त्याचे 4 प्रकार इथे दिलेत. आणि मग ह्या कार्डची माहिती पण आपल्याला डिटेल सखोलमध्ये थोडीशी लागणार आहे. पॅक कार्ड, वेल सपोर्ट कार्ड आणि यादृच्छिक म्हणजे काय की असं डोळं आता त्या 52 कार्डापैकी एक्का असं शोधून काढायचं नाही. 1 पान शोधा द्यायचं मला, तर त्यातलं एकच मला पाहिजे, एक्का पाहिजे, तर त्यातलं बघायचं नाही, कुठलंही पान उचलायचं, न ते पानं म्हणजे न बघता, म्हणजे त्याचं उत्तर बघून काढायचं नाही आहे, काय येईल ते उत्तर, ती यादृच्छिक पद्धत म्हणायची. तर 26 आहेत, त्यातले हार्ट आणि जे डायमंड आहेत ना ते 13 आहेत. त्यानंतर क्लब आणि स्पेड जे आहेत, किलावर आणि इस्पिक, हे 13 आहेत. आणि असे एकूण ते 52 होतात. त्यातले 26 काळे असतात आणि 26 लाल असतात. हे कार्डच्या बद्दलची ही माहिती तुम्हाला नसेल माहिती तर जाणून घ्यायला पाहिजे, नाहीतर ह्या धड्याचे आपल्याला मार्क्स काही गमवावे लागतील. आपल्याला त्याची ओळख ह्या लेसनमध्ये पाहिजे की जेणेकरून हे संभाव्यता संकल्पनामधले तो भाग जरासं जास्त महत्त्वाचा होता. म्हणून लेखक मंडळीने त्या आपण टाईमपास म्हणून करणारे जे स्पायडिकचा जो पत्त्याचा खेळ आहे त्यातल्या पॅक कार्डच्या 52 कार्डांची माहिती आपल्याला, लाल किती, काळे किती, चौकट किती, बदाम किती, इस्पिक किती असतात, किलावर किती असतात, याची माहिती आपल्याला डिटेलमध्ये असायला पाहिजे. जरा एकदा कधी मिळालंच ते स्पेड पॅक कार्ड बघायला, त्याचं एकदा विभाजन करून बघा. प्रत्येकाचे 4 आहेत, म्हणजे 4 SS आहेत, 4 राजे आहेत, 4 क्वीन आहेत, 4 गुलाम आहेत, 2 ही संख्या 4 वेळा आहे. मग ते 4 पार्ट कोणते आहेत, तर चौकटची एक असणार, बदामची एक असणार, किलावर असणार, इस्पिक असणार, असं त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मग आपण आजच्या तासिकेमध्ये प्रॉब्लेम सेट 5.1मध्ये जाण्यापूर्वी ह्याची एक ओळख होती, हे छोटे छोटे प्रयोग करायचे होते तुम्हाला. त्या प्रयोगाची मजा म्हणजे नाणं टाकून उधळून बघा, हे कॉईन टॉस, हे डाय असं बघा तुम्ही, असं तुमचा हा घनाकृती ठोकळा जो आहे तो असं एक फासा, मराठीमध्ये याला फासा टाकला आहे, हा फासा तुम्ही उधळून बघा की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे अंक दिसायला होतील. असा हा भाग याच्यामध्ये होता. चला तर मग 5.1मध्ये जाऊया. हां, ह्या पॅक कार्डच्या बद्दलची सुद्धा थोडीशी माहिती तुम्हाला घ्यायची आहे. हां बाळांनो, 10वीचे भरपूर मुलं आपल्याला जॉईन्स आहेत. आपल्या मित्रपरिवारांना ते शेअर करा, आपलं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, आणि 9वीचाही अभ्यासक्रम आपण पूर्ण करत चाललो आहे. 9वीच्याही संकल्पना नीट समजून घ्या. त्यासाठी गणित मैत्री चॅनल अगोदर सबस्क्राईब करून घ्या बाळांनो. हां, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर इन ईच ऑफ द फॉलोइंग. पॉसिबिलिटीज, शक्यता किती आहेत ते सांगा, असा भाग आहे. विनीता knows following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in summer vacation. हा कोरोनाच्या पूर्वीचं गणित आहे. कोरोना वगैरे येईल असं काय वाटलं नव्हतं आपल्या कोणाला. हे आलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, आलं ते आलं, इतके वेळ राहिलं. तर काय प्रश्न आहे बघा, विनीताला काय करायचं आहे, वनिताला महाराष्ट्रातील पुढील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे. त्यापैकी एका स्थळाला ती मे महिन्यात सुट्टीत जाणार आहे. तर तिथं तुम्हाला सांगितले की शक्यता किती आहेत, यापैकी काय म्हणले बघा. आता ते आता लिहित नाही मी, तुम्ही वाचा ते बघा कुठं कुठं जाणार आहे बघा. 1 अजंठा, दुसऱ्यांदा ती जाणार आहे म्हणजे इथं जाणार आहे महाबळेश्वर,
त्यानंतर आहे लोणार सरोवर बघायला जायचं आहे. हिच्यासमोर लोणार सरोवर, इथं एक पॉसिबिलिटी आहे. लोणार सरोवर एकच आहे तो. ताडोबा अभयारण्य, ताडोबा अभयारण्य. त्यानंतर आंबोली, त्याच्यानंतर आहे आंबोलीला. तिच्याजवळ मे महिन्यात जाण्यासाठी ना एवढ्या भागांची माहिती तिला आहे, एवढ्या समोरची लिस्ट तिच्याजवळ आहे. रायगड, त्याच्यानंतर जाणार आहे माथेरानला, त्याच्यानंतर जाऊ शकते आनंदवनला, बाबा आमट्यांचं आनंदवन. अजंठाला जाऊ शकते, महाबळेश्वरला जाऊ शकते, लोणार सरोवर पाहू शकते, ताडोबा अभयारण्याला भेट देऊ शकते, आंबोलीला जाऊ शकते, रायगडला जाऊ शकते. यापैकी ती किती ठिकाणी, काय प्रश्न विचारला बघा, एवढ्या ठिकाणची माहिती आहे, तर ती मे महिन्यात त्या सुट्टीत जाणार आहे या गावाला. तर पुढील किती शक्यता आहेत तिला जाण्यासाठी, वनितासाठी किती शक्यता आहेत तेवढं उत्तर पाहिजे. किती, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज. 1 2 3 4 5 6 7 8. हे लोणार सरोवर, लोणार वेगळं आणि सरोवर वेगळं नाही, लोणार ताडोबा अभयारण्य एकच आहे. लोणार सरोवर, आंबोली आणि माथेरान. लोणार सरोवर 1 2 3 4 5 6 7 8. वाचताना पण तुम्ही बुकमध्ये वाटा. अजंठा 1, महाबळेश्वर 2, लोणार सरोवर, लोणार वेगळं सरोवर वेगळं नव्हे, लोणार सरोवर 3, ताडोबा अभयारण्य 4, आंबोली 5, रायगड 6, माथेरान 7 आणि आनंदवन, बाबा आमटेंचं आनंदवन. आता सांगा ना, वनिताला जाण्यासाठी किती पॉसिबिलिटीज आहेत? फक्त मोजायचं आहे. 5वीच्या 4थीच्या मुलासारखं किती ठिकाणी जाऊ शकते? 1 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला शक्यता लिहायच्या होत्या, पहिल्याचं उत्तर लिहायचं आहे. किती शक्यता आहेत सांगा बरं? 8. बस एवढंच उत्तर पाहिजे होतं. दुसरा प्रश्न असा विचारला तिथं, एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. यादृच्छिक म्हणजे कळालं का बघा तुम्हाला? एक बॉक्स घ्यायचा, त्या बॉक्समध्ये 7 वार किती आहेत? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 7च आहेत. 8वा वार आहे का त्यात? नाही आहे. आपले 7 वार, त्याच्या चिठ्ठ्या बनवायच्या. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. यादृच्छिकेचा अर्थ असा, त्या 7 नावांच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये घालायच्या आणि ते हलवायचं आणि एक ड्रॉ काढायचं. असं बघून नाही सोमवारच यायला पाहिजे, नाही रविवारच यायला पाहिजे, असं नाही. त्याला म्हणायचं यादृच्छिक पद्धती. यादृच्छिक पद्धतीने आठवड्यातील वारांचं नाव. एनी डे ऑफ वीक सिलेक्टेड रँडमली, रँडम सिलेक्शन, न बघता काढा. समजले काय रँडम म्हणजे काय तुम्हाला? तर 7 वारांची नावं लिहायची आहेत. आता यादृच्छिकेचा अर्थ, तुम्ही 5 जण समजा 7 जण मित्र आहात आणि एकट्याला पनिशमेंट द्यायची आहे आपल्याला, एकट्याला गाणं म्हणायला लावायचं आहे किंवा एकट्याला रनिंग करायला लावायचं आहे. तर त्या 7 जणांच्या चिठ्ठ्या तुम्ही घालता आणि 7 जणांच्यापैकी कुणाचं नाव येईल त्यानं ते शिक्षा जेव्हा आपण लावू तेव्हा असं करतो का आपण की त्यातले सगळ्यांची 7 जणांची नावं पाहिजेत आणि त्यातलं बघून वाचून काढतो का? नाही काढायचं. एक चिठ्ठी न बघताच असं काढायचं. त्याला म्हणायचं रँडम मेथड किंवा यादृच्छिक पद्धत. लकी ड्रॉची चिठ्ठी कशी काढली जाते तसे. हां, दुसऱ्याचं उत्तर काय येणार बाळांनो? किती शक्यता आहेत सांगा? दुसऱ्यामध्ये 7 वार आहेत, त्याच्यामुळे त्याची शक्यतासुद्धा 7 येणार. ओके. पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढा. पुन्हा आलं बघा रँडम मेथड. पत्त्याच्या कार्डमध्ये, पत्त्याचं जे पॅक कार्ड आहे त्याच्यामध्ये किती कार्ड्स असतात? आता तिथं ते जोकर ही कन्सेप्ट वगैरे काय असते तिथे काढून टाका. 52च कार्ड असतात आणि त्या 52 पैकी न बघता, म्हणजे त्यातलं नेमका एकाच पाहिजे, दुरी पाहिजे, 3 पाहिजे, 4 पाहिजे असं न करता कुठलंही डोळे झाकून काढायचं आहे. तर आता किती येणार शक्यता? इथं 52 पैकी कुठलं पण कार्ड येऊ शकतं. ते एकूण 13 व्हेरायटीज आहेत, पण प्रत्येक प्रकारमध्ये 4 आहेत परत, त्यामुळे 13 चोक 52 होणार. त्यामुळं एक पत्ता काढणे हा जो भाग येईल, एक पत्ता काढणे कशामधून? पॅक कार्डमधून. ते पण रँडम मेथडनं, यादृच्छिक पद्धतीनं. त्याच्या शक्यता किती येणार सांगा? 52. प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 ते 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत. तर इथं किती शक्यता आहेत? इथं थोडंसं जरा डोळसपणे बघा. उगाच 10 ते 20 म्हटल्यानंतर लगेच उत्तर ताबडतोब लिहून टाकू नका. आता थोडंसं तुम्ही 4था क्वेश्चनकडे आपण बघूया. 4थ्या प्रश्नामध्ये 10 ते 20 पर्यंतचे नंबर एका कागदावरती लिहिलेत. लगेच उत्तराची अपेक्षा करू नका, थोडासा विचार करा. हां, किती उत्तर येईल? 10 ते 20. हां, काही मुलांना वाटतं त्याचं उत्तर 10 येईल.
बघूया येतं का, 10 येतं का, काय ह्याच्यापेक्षा वेगळं येतं, किंवा 10ला तुम्हाला मार्क्स मिळणार का नाही बघूया. हां, एका चिठ्ठीवर पहिल्यांदा 10 लिहिलं, दुसऱ्या 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 10 ते 20पर्यंतचे सगळे अंक लिहिले. आता इथं पॉसिबल वेज किती आहेत, ह्याच्या शक्यता किती, याची शक्यता किती, बोला किती शक्यता आहे सांगा. एका चिठ्ठ्या काढल्यात आपण, ह्या चिठ्ठ्या एका कागदावरती ह्या चिठ्ठ्या अशा सगळ्या बनवल्यात बघा. हे बघा, ही एक चिठ्ठी आहे, ह्या चिठ्ठीवरती 10 लिहिले, याच्यावरती 11 लिहिलं, 12 लिहिलं, अशा किती चिठ्ठ्या तयार होतील, किती उत्तरे येतात मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 येणार आहेत. 10 ते 20पर्यंतच्या चिठ्ठ्या बनवत असताना त्या 11 असणार आहेत हे लक्षात घ्या. गडबडीत बऱ्याच मुलांनी 10 ते 20 10 नाही आहेत, इन्क्लुडिंग 10. 10ला त्यात धरायचं आहे, 20ला त्यात धरायचं आहे. 11 ते 20 10 चिठ्ठ्या येणार. 11 ते 20 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परीक्षेमध्ये 11 ते 20 असा प्रश्न आला की त्याचं उत्तर 10 लिहिणार आहे तुम्ही. पण 10 ते 20 लिहा एकदा. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मग ह्या चौथ्याचं उत्तर तुम्ही किती लिहिणार आहे सांगा. किती उत्तर येणार. 11 शक्यता येणार. ही होती शक्यता, या मेजरमेंट याच्या मोजण्याचा ची ओळख. ह्या शक्यता, संभाव्यता अजून दूर आहे, आपण फक्त शक्यता. पहिल्या प्रश्नामध्ये त्या वनिताला त्या 8 ठिकाणी जायचं तिच्या पप्पांच्या जवळ चर्चा केल्यानंतर 8 पैकी तिला सांगितलं की ये अजंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन बाबा आमटेचं, अशा ह्या 8 चिठ्ठ्यांच्या पैकी कुठलं तर एक निवड, असं तिच्या पप्पांनी मम्मीने तिला सांगितलं की आपण मे महिन्यात जायचं आहे फिरायला. आता प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला की वनिताला किती शक्यतांना वनिता किती ठिकाणी जाऊ शकते याच्या शक्यता सांगा. ती जाण्याची प्रोबॅबिलिटी हा भाग नंतर बघूया. मग 1 2 3 4 5 6 7 8 असं उत्तर आलं. एका बॉक्समध्ये 7 वारांची नावं लिहिलीत बाळांनो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आणि 7 पैकी कुठलं पण एक यादृच्छिक म्हणजे एका बॉक्समध्ये ते घालूया. 7 वारांच्या चिठ्ठ्या असं ओपन करूया, त्या बॉक्समध्ये घालूया आणि त्यातून एका लहान मुलाला उचलायला सांगूया. तिथं किती शक्यता आहेत बघा. 5 2 7 शक्यता आहेत. परत यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रँडम मेथडनं 52 कार्ड्स आहेत. आता त्याची शक्यता सांगा. 52 कार्डची, 52 कार्डमध्ये 52 एका पॅक कार्डमध्ये 52 कार्ड्स आहेत. त्याची शक्यता, कुठलंही एक कार्ड येण्याची शक्यता म्हणजे एकूण किती आहेत सांगा. तिथं 52 आहेत. आणि 10 ते 20पर्यंतच्या संख्या इथं चुकायला होते बघा. 10 ते 20पर्यंतच्या संख्या मोजून लिहा. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 उत्तर येणार आहे हे लक्षात घ्या. 10 ते 20पर्यंतचे नंबर 11 आहेत. 10 ते 20पर्यंतचे अंक 10 नव्हेत. इकडे एक डोळसपणे बघूया. अशी ह्या शक्यता, ह्या भागाची ओळख आता आपल्याला अशी पाहिजे होती. ह्याची मेजरमेंट, ह्याचा पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला बघूया, डिटेलमध्ये बघूया. पुन्हा एकदा बाळांनो, तुम्हाला मित्रांना शेअर करा, आपलं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. आपण सगळा अभ्यासक्रम पूर्ण करतोय. हा अभ्यासक्रम, हा धडासुद्धा अतिशय सोपा, 10 मार्कासाठी फार युजफुल असणारा, तुम्हाला सर्वांना समजेल अशा रीतीने पूर्ण करूया. एकदम सोपा धडा आहे. ओके बाळांनो, ठीक आहे.